प्रश्न विचारला होता का झाला? तुम्ही कसं बघता या घटनेकडे? नाही, होऊ नये. कारण कसं आहे, लोकशाहीमध्ये असं होणं हे चुकीचं आहे. कोणी कोणामुळं झाला, कोणी केला याच्यापेक्षा आज लोकप्रतिनिधी जेव्हा लोक तुम्हाला निवडून देतात. आता आमदारकीला आता काय जवळपास 2-2.5 लाख लोक मतदान करतात. खासदारकीला 10-12 लाख लोक मतदान करतात. त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती हे सगळे म्हणजे जे लोकप्रतिनिधी लोकांच्या माध्यमातून जे निवडून जातात त्यांच्याकडनं स्वाभाविक आहे, त्यांच्या अपेक्षा असतात की बाबा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या माध्यमातून कामं व्हावी. माझं एवढंच कळकळीची विनंती की हे सगळं फालतूगिरी बाजूला ठेवून या लोकांनी त्याच्यावरती विशेष जोर दिला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांची कामं त्यांच्या माध्यमातून झाले पाहिजे. नाही तर उद्या मला सांगा, लोकांचा विरोध झाल्यानंतर काय करणार लोक? ते म्हणतील ह्यांना निवडून दिलं आणि आपल्याला जर त्यांच्या माध्यमातून जर आपलं मूलभूत सुविधा होत नसतील तर राजकारण मी तर कधी कधी आयुष्यात केलं नाही. पण असं जे घडलं हे चुकीचं आहे. कोणाची चूक आहे ह्याच्यापेक्षा जे घडलं ते चुकीचं आहे. कारण की प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांची मांडणी करणार आणि असंच जर चालू राहिलं तर मला सांगा ना, जे लोक आता ज्यांनी मतदार आहेत किंवा जे लोकशाहीमध्ये राहणारे संपूर्ण लोक आहेत, आज त्यांची लोकप्रतिनिधी कोणी पण असते त्यांच्याबद्दल प्रतिमा काय होणार? आज तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही कसं वागलं पाहिजे, कोणी पण असू दे, कुठल्याही पक्षातलं असते. आज तुम्ही लोकांनी निवडून दिलं म्हणजे सगळे काय सभागृहात जाऊ शकत नाही. मग ते एक लोकप्रतिनिधी मग कोण नगरसेवक पदासाठी नगरसेविका किंवा ZP पंचायत समिती सदस्य, मग आमदार, मग खासदार हे का निवडून देतात? कारण की त्यांना विश्वास वाटतो की ह्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होईल. आणि तुम्ही जर एक्झाम्पल जर सेट करत असाल तर काय होणार मला सांगा ना? लोकांनी काय कसं बघायचं? आज कसं वागायचं, काय नाही वागायचं हे आज लोक आपले 2 डोळे जरी असले, असंख्य लोकांचे डोळे आहेत तुमच्याकडे बघताना. काय राहणार तुमची उपमा राहणार, म्हणजे तुमचं प्रतिमा काय राहणार? आणि त्यामुळं प्रत्येकाने जबाबदारीने वागावं. कोणी पण असू, कुठल्याही पक्षातला असू दे. तुमचे काय हेवे द्यावे असतील ते बाजूला ठेवा, पण निदान लोकांसमोर हे चित्र बरोबर नाही.